नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज जवळपास बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलला 2 महिने होत आहेत आणि अनेक लोकांच्या सूचना येत आहेत. मूळतः यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या मागची एकच कल्पना होती की ज्या कुठले चॅनल्स आज सुरू आहेत, यूट्यूब चॅनल सुरू आहेत, वेगवेगळ्या टाईपचे टी व्ही सुरू आहेत, परंतु त्या ज्या न्यूज तुम्हाला रात्रंदिवस देतात त्याचा संबंध मात्र बाबासाहेबांशी आणि बुद्धाशी येत नाही. आज फुले शाहू आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि तुमच्या प्रत्येक दिवसाच्या घडामोडीमध्ये त्यांच्यासोबत असणाऱ्या बातम्या, रोजच्या बातम्या ह्या त्यांच्यासोबत जोपर्यंत लिंक लागत नाही आणि त्यांच्या विचाराशी तुमचा संबंध एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत त्या बातम्याला आमच्या दृष्टिकोनातनं फारसा अर्थ नाही आहे. कारण प्रत्येक ठिकाणी बुद्धांनी बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीला एक उपाय दिलेले आहेत आणि वास्तविक उपाय दिले आणि त्याच्यामुळे आमची इच्छा अशी आहे की येणाऱ्या दिवसामध्ये बाबासाहेबांची जी संकल्पना होती पॉलिटिकल स्कूलची असो की वेगवेगळ्या याच्यातनं या यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला सॉल्व करता येईल. आम्ही त्याच्यासाठी वेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये काही लोकांची सल्ला घेऊ आणि त्या पद्धतीने आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि असे अनेक प्रोजेक्ट आम्ही या माध्यमातून सुरू करण्याचा विचार आहे. अनेक ठिकाणी काही वेगळे लोकांनी जर ग्रुपनी जर अशाच पद्धतीचं यूट्यूब चॅनल आणि हे जर करत असतील तर आम्ही त्यांना सहकार्य करू, टेक्निकली सहकार्य करू, आमच्या स्टुडिओतलं आम्ही कॉपरेशन करू. परंतु लोकांनी पुढे येण्याची आज गरज आहे, नितांत गरज आहे. कारण आज जी परिस्थिती आपल्या देशावरती आहे आणि जो आंबेडकराई समाज काहीतरी करण्याच्या उत्सुकता आहे त्या लोकांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावं ही आमची संकल्पना आहे. बाकी याच्यातनं कुठलं कमर्शियल आणि हा सर्व इश्यू नाही आहे. त्याच्यामुळे बघूया आज आपण देश विदेशातील खास महत्त्वाच्या घडामोडी काय झालेल्या आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता 5ही राज्यामध्ये इलेक्शनाचं मोठं वारं सुरू आहे आणि आजच्या दिवसातले जेवढे कुठले जे सक्रिय व्हिडिओ आहेत आणि जे BJPच्या विरोधातले आहेत त्यांनी इंडिकेशन एकच केलं आहे की यावेळेस काँग्रेसची लाट सर्वीकडे आलेली आहे. काल राहुल गांधींनी एक तेलंगणात मोठी सभा झाली, इतकी प्रचंड होती की त्याच्यावरनं त्यांना असं वाटायला लागलं. आणि आज कोणी म्हणो कोणी मला टीका जरी केली तरी चालेल, पण मोहब्बत की दुकान हा कन्सेप्टच बुद्धीतनं आलेला आहे. प्रेमानेच सर्व काही होईल. तुम्हाला कोणाला तरी खाली दाखवून, खोटं बोलून, द्वेष पसरवून, जातीमध्ये द्वेष पसरवून नाही होत. त्याच्यामुळे हे बुद्धाचं जे तत्त्व आहे आणि तिथे खरगे जे अध्यक्ष आहेत ते खरे बुद्धिस्ट आहेत. मोठा त्यांचा विहार आपल्या दीक्षाभूमीपेक्षा मोठा गुलबर्गाला आहे. जर कोणी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल त्यांच्या रोमारोमात रक्तात प्रत्येक ठिकाणी बुद्ध आणि बाबासाहेब आहेत. त्याच्यामुळे तुम्ही उगीचच काहीतरी कोणाला हे बोलण्यात काही मतलब नाही. आज ज्या पद्धतीने राहुलची सभा तेलंगणात झाली त्याच्यावरून तर निश्चितच मला असं वाटते की पूर्ण देशभरात एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि वातावरण निर्मितीमध्ये आपल्या लोकांचा, आपल्या स्वतःचा, प्रत्येकांचा सहभाग असण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही सातत्यानं त्याच्यावरती लोकांना सांगतो आम्हाला काँग्रेस जरी प्रेम नसलं किंवा काही नसलं, परंतु शेवटी तुम्हाला पुन्हा एक सांगतो की बाबासाहेबांनी शेवटी म्हटलंही की मी जर काँग्रेससोबत जर जुळवून घेतलं असतं तर मी या समाजाचं पिक्चर अजून चांगल्या पद्धतीने घडवू शकलो असतो, बनवू शकलो असतो आणि चांगला न्याय देता येऊ शकला असता. आहे ना, ते सर्व रेफरन्सेस आहेत. त्याच्यामुळे खूप काही जुना जो आहे त्याच्यापासून द्वेष आम्ही निर्माण करायचा आणि काहीतरी खुसपटा काढायच्या अशा पद्धतीची आमची भूमिका नसायला पाहिजे. म्हणून आज आम्ही या सर्व यांचा तुम्हा लोकांना हा संदेशही देणं अत्यंत गरजेचं आहे. आज बघूया, आज आम्ही पुन्हा इंटरनॅशनल लेवलला आज अनेक लोकांनी इस्रायल, पॅलेस्टिनियन आणि यांच्यासोबत आमची कॅनडामध्ये आता जो प्रकार झाला आणि RSSच्या लोकांना बॅन केलं हे तर मला माहिती आहे. आत्ता 8 लोकांना कतारमध्ये आपल्याच लोकांना एकीकडे म्हणायचं की बा आमचे संबंध इस्रायलसोबत खूप चांगले आहेत, पण इस्रायलच्या हेरगिरीमध्ये ते 8ही लोकांना कतार गव्हर्नमेंटनी फाशीची शिक्षा दिली. ही कसली तुमची डिप्लोमॅटिक रिलेशनशिप आहे? अशा पद्धतीची जी ही विदेशी नीती जी आमची आहे ती स्पष्ट नाही. डिप्लोमॅटिक असायला पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने आपलं हे बदलायला पाहिजे. चायनासोबत आमची हे नाही आहे, रूससोबत आपली पुन्हा काय नीती आहे ती काही स्पष्ट नाही.
आता इथे G7ची एवढंही मोठं हे झालं, परंतु आमच्या याच्यातनं एकही शब्द तोंडातनं निघालेला नाही. आज 8 लोकांना ज्यावेळेस मृत्यूदंडाची शिक्षा होणार आहे तिथे कतारने दिलेली आहे, कतार गव्हर्नमेंटने, त्यावेळेस मात्र आता सर्व लोकांनी थोड्या हालचाली केलेल्या आहेत. परंतु गव्हर्नमेंटचं काय अजूनपर्यंत हे आलेलं नाही, प्रेस कॉन्फरन्स आलेली नाही की बा यांच्यात काय म्हणायचं आहे आता एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीला, हे स्पष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. ती एक आमच्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. आज आपण एक स्मॉल, मी तुम्हाला रोजच्या सांगण्याप्रमाणे एक बुद्धकालीन एक घटना सांगतो आहे. एक राजा शुद्धोधनाने एका सणाच्या दिवशी सर्व ब्राह्मणांना धान्य वाटपाचा मोठा कार्यक्रम होता आणि त्यावेळेस राजा आपले सिद्धार्थ त्यावेळेस तिथे उपस्थित होते. सिद्धार्थने अत्यंत प्रखर टीका केली आणि काही प्रश्न केले ब्राह्मणांना आणि त्या ब्राह्मणांच्या त्या टीकेवरती अत्यंत ते त्यांच्याशी मध्ये खूप हे झालं, वाद निर्माण झाला आणि शेवटी ब्राह्मण तिथे निघून गेले. त्याच्यानंतर सिद्धार्थनी यशोधरेच्या माध्यमातून आणि त्याचा जो मित्र होता त्यांना सर्वांना ते धान्य घेऊन गेलेत आणि गरिबामध्ये वाटलं. गरिबामध्ये वाटल्यानंतर अजून एक प्रकार असा घडला की आमच्या इथले तिथले जे शासक लोक जे आहेत, तिथले अधिकारी तिथल्या लोकांना किती छळत आहेत आणि हे सिद्धार्थाला कळते आणि तो डायरेक्टली त्या अधिकाऱ्याकडे जातो आणि पाहतो तर प्रचंड त्याच्याकडे धान्याचा साठा त्यांना दिसतो. अत्यंत तिथल्या तिथे बघतो आणि ज्यावेळेस तो घरात बघतो तर त्याची एक मुलगी, एक पॅरालिटिक झालेली अपंग मुलगी दिसतोय आणि सिद्धार्थ म्हणतो की तू आज वाचला कारण तुझी मुलगी अपंग आहे म्हणून मी तुला हे करतो, परंतु तुला शिक्षाच्या रूपाने मी सांगतोय की हे सर्व धान्य तू स्वतः लोकांना नेऊन दे आणि ते कर. त्याच्यानंतर सिद्धार्थ त्याच्या पाया पडतो. अशी ती सुंदर घटना आज तुम्हाला मी प्रस्तुत करते. थोडी लांब जरी झाली परंतु तो तुम्हाला आवडेल. मोक्ष, ना तुम जानते हो ना मैं, केवल ब्राह्मण जानते हैं और वो भी वेदों की दृष्टि से, जिनमें मोक्ष की परिभाषा तो है पर प्रमाण नहीं. पर क्या तुम पूरे विश्वास के साथ कह सकते हो कि ब्राह्मणों के मंत्रोच्चार से तुम्हारे पुत्र को मोक्ष प्राप्त होगा, उसको सद्गति मिलेगी? क्षमा करें युवराज, हम लोग परंपराओं पर चलते हैं, परंपरा ही हमारी श्रद्धा है और श्रद्धा के प्रश्न पर प्रमाण नहीं देखते. क्योंकि ऐसा करना वो भी एक परंपरा है. ये तो वही हाल हुआ कि एक मनुष्य की आंखों वेदों की पट्टी बांध उसे श्रद्धा की जंजीरों से जकड़ दिया जाए और खाई में लटका दिया जाए और उससे कहा जाए कि यदि तुम इन जंजीरों को तोड़ोगे तो खाई में गिरोगे और यदि नहीं तोड़ी तो जीवित रहोगे पर लटके रहोगे. और जीवनांत वो मनुष्य श्रद्धा की जंजीरें थामे संसार की खाई में परंपराओं के नाम पर लटका रहता है. फिर भी मंत्रोच्चार से मोक्ष प्राप्त होता है, सद्गति मिलती है और ऐसे मिथ्या वचन में तुम मानते हो तो सजाओ चिता. केवल तुम्हारी खुशी के लिए आज ब्राह्मण भी आएंगे और तुम्हारे पुत्र का अग्नि संस्कार भी होगा. चन्ना, युवराज, चिता राख हो गई. दारुण के पिता भी अस्थियां विसर्जन को ले गए. कब तक बैठे रहेंगे आप यहाँ? क्यों होती है?
जीवन के प्रति इतनी घृणा? क्यों उठते हैं प्रश्न? यदि जन्म से मृत्यु की ओर ही दौड़ना है तो जन्म ही क्यों लेते हैं हम? पंच महाभूत का ये शरीर क्यों राख हो जाता है? क्यों वैराग से मन भर जाता है? क्यों सारा संसार मिथ्या लगने लगता है? इसे विषाद योग कहते हैं युवराज। जब भी यम अपने अधिकार का उपयोग करता है, इस योग का जन्म होता है। जब भी मृत्यु होती है, मन विषाद से भर जाता है। परंतु ये योग क्षणिक होता है। कुछ दिन ये सब उसे याद करेंगे और फिर भूल जाएंगे। कुछ दिनों बाद दारुण भी अपने बड़े भाई को भूल जाएगा। यही संसार का चक्र है। कुछ दिनों पहले वो था, अब नहीं। कुछ दिनों तक हम रहेंगे, फिर नहीं। युवराज, मनुष्य को व्यवहारिक बनना चाहिए। मृत्यु से ना सूरज चांद का उगना बंद होता है, ना बादल का बरसना। प्रकृति का नियम है, फूल खिलते हैं, मुरझाते हैं, फिर कोपलें फूटती हैं। बादल बरसने को ही जन्म लेते हैं और बरसने के बाद उनका अस्तित्व नहीं रहता। फिर नया बादल बनता है, फिर बारिश होती है। पर जगत रुकता नहीं, वो चलता है। अब हम भी चलें? हाँ, हम भी चलते, यहां से दूर। कल प्रातःकाल ही मैं आपको दूसरे शाक्य प्रदेश ले जाऊंगा। ऐसी जगह ले जाऊंगा कि नहीं चन्ना, हम कपिलवस्तु वापस चलेंगे। इसके सिवा सारे वस्त्र बांध दो। जी। चन्ना ने कहा है कल प्रातःकाल हम यहाँ से प्रस्थान करेंगे। आपको यहाँ से कुछ कपिलवस्तु ले जाना है? नहीं, मुझे यहाँ की कोई स्मृति नहीं चाहिए जिसे मैं अपने साथ ले जाऊं। युवराज की तरफ आपका मन भी अप्रसन्न है। एक सुझाव दूं, युवराज को ये शुभ समाचार दे ही दीजिए, फिर देखिए कैसे उदासी दूर हो जाती है। रात में भी दिन निकल आएगा। नहीं लोशिका, इस समय वो जीवन के आनंद का नहीं, जीवन के दुख का अनुभव कर रहे हैं। इस समय उन्हें ये समाचार दूंगी तो उनके चेहरे पर वो आनंद ना होगा जो मैं अपनी संतान के लिए देखना चाहती हूँ। उन्हें ये समाचार मैं तब दूंगी जब वो प्रसन्न होंगे। मैं आपकी वेदना समझ सकती हूँ राजकुमारी, चाहते हुए भी आप ये समाचार उन्हें नहीं दे सकते। पर देखिएगा, कपिलवस्तु पहुंचते पहुंचते सब ठीक हो जाएगा। इस समय मुझे माँ प्रजापति की बहुत याद आ रही है। बस किसी भी तरह यहाँ से निर्विघ्न कपिलवस्तु पहुंच जाए लोशिका। देखो इन शिखरों को, इन वृक्षों को, क्या सोचते होंगे ये? क्या कुछ नहीं देखा होगा गोपा इन्होंने? फिर भी ये इतना शांत कैसे रहते होंगे? और हम मनुष्य? रुक जाओ, मत करो इतना अत्याचार। मत करो हम पर इतना अत्याचार, मत करो। ईश्वर हमारी रक्षा करो ईश्वर, परिवार का निर्वाह कैसे करूंगा?
ठहरो, क्या अपराध है इसका? तुम्हारा क्या अपराध है? कुछ नहीं। तो फिर क्यों अकारण बीच में आकर अपराधी बन रहे हो? भूख लगी है तो खाना खाओ, कोड़े खाने पर क्यों तुले हो? तुम जानते हो तुम किससे बात कर रहे हो? जो भी हो, हमारे पास राजा तपोधन का आदेश है। ये शाक्य गणराज्य के महाराज शुद्धोधन के पुत्र युवराज सिद्धार्थ हैं। क्षमा युवराज। युवराज, युवराज, कहो क्या है ये सब? क्षमा करें युवराज, राजा तपोधन का आदेश है कि सारे व्यापारियों से कर वसूला जाए। युवराज, वो कर तो ये हमसे पहले ही ले जा चुके हैं। ये अतिरिक्त कर है। युद्ध के कारण राजकोष को भारी क्षति पहुंची है। बंद करो ये अतिरिक्त कर लेना। किसानों से लगान लेते हो, व्यापारियों से कर लेते हो, गरीबों से उनकी रोटी छीनते हो। जब प्रजा ही नहीं रहेगी तो राज किस पर करोगे? निश्चितच या क्लिपच्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की त्यावेळेसही जी आजची परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, ती राजकीय परिस्थिती तशीच ती कायम होती आणि परंतु तिथेही त्याही वेळेस अस्पृश्यता होती, दारिद्र्य होतं आणि या सर्वांचं शोषण सुरू होतं आणि शोषणाचा हा जो प्रतिकार म्हणूनच मग जिकडे तिकडे दुःख आणि बुद्ध म्हणतोय की याच्याकडे एवढं धन असूनही तो दुःखी आहे, त्याची मुलगी अपंग आहे, म्हणजे दुःख सर्व्हिसकडे आहे, दुःखाशी त्याचा संबंध नाही. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतरच्या स्टेप जे आहेत त्यानंतरच्या पुढच्या आम्ही एपिसोडमध्ये निश्चितच तुम्हाला दाखवू. तर अशा पद्धतीने आज आपण ते घेतलेलं आहे. आज आपण बघूया बहुजन सौरभवरती महत्त्वाचे काय काय लवकरात थोडक्यात घेतो. मनोज जरांडे आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत प्रखर भूमिका घेतली. तिथे ते ज्यावेळेस मोदी आले असताना त्यांनी सांगितलं की आज कमीत कमी मोदींकडनं असं एक्सपेक्टेड होतं की काहीतरी मराठा समाजाला त्यांच्याकडनं मिळेल, परंतु असं मात्र काही झालेलं नाही आणि मोदी निघून गेले. त्याच्यानंतर एक नागपुरातलीच एक घटना आहे की सिलेंडरमधून गॅस गळती, भीषण आगीत 3 घरे जळून खाक. आता हे सातत्यानं होऊन राहिलेलं आहे अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये आणि पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्समध्ये त्यांना काही क्लेमही मिळण्याची शाश्वती आहे. पुन्हा मोदीची आम्ही एक बातमी घेतलेली आहे की आज देशात 37 ठिकाणी रोजगार मेळावे. आता ज्यावेळेस चारीकडनं काँग्रेसचा हल्ला सुरू झालेला आहे त्याच्यामुळे आता बेरोजगारीवरती अनेक लोकांनी बोलणं सुरू केलं. त्याच्यामुळे मागच्या 9 वर्षात 9.5 वर्षामध्ये मोदी सरकारने काही नाही केलं. त्याच्यामुळे आता जिकडे तिकडे कमीत कमी त्या प्रचाराच्या माध्यमातून ते प्रचार करत आहेत की आम्ही आता खरोखर रोजगाराच्या संध्या आता उपलब्ध करून देऊ आणि रिक्रुटमेंटचं ड्राईव्ह आम्ही सुरू करतो आहोत, अशा पद्धतीची बातमी आहे. बापाला वाचविण्यासाठी लेकीने ट्रॉली रिक्षा चालवत पार केले 35 किलोमीटर अंतर. अत्यंत भद्रकमधली आहे, गडचिरोलीतली बातमी आहे, ती आज आम्ही याच्यावरती घेतलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांना कंठस्नान, हे एक बातमी घेतलेली आहे. आज बघूया आपण 5-4मध्ये एक सरोज आगलावेंचं आहे, आंबेडकरवाद्यांना भ्रमित करणारे नेतृत्व नको. हा एक सुंदर बाकीत केलेलं आहे आमच्या ताई सरोज आगलावेंनी. दीक्षाभूमी येथे बहाल फाउंडेशनद्वारा उद्घाटन सोहळा झालेला आहे, ती एक बातमी आम्ही घेतलेली आहे. बुद्धाचे विचार घरोघरी पोहोचले पाहिजे, डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, माझीच बातमी आहे, आमच्याच पेपरमध्ये टाकली. बहुधा मी अवॉइड करत असतो की आपल्या बहुजन सौरभमध्ये माझी बातमी नको म्हणून, परंतु आमच्या निवासी संपादिका असतात, बाकी मंडळ आहे, त्यांनी ते टाकली. बघूया डॉक्टर बिपिन ईटनकर जिल्हाधिकारी नागपूर यांची संकल्पला भेट. संकल्प हा मोठा एक प्रोजेक्ट होता, जिथून नितीन राऊतांनी सुरू केलेला आणि तिथे शेकडो हजारो लोकांना अन्नदानाचं आणि उत्कृष्ट जेवणाची सोय केलेली असते. तिथे आज बिपिन ईटनकरांनी त्याच्यात भेट घेतलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचं ते आहे. समता जेसिस आणि संजीवनी सखी संघातर्फे दीक्षाभूमीवर विविध सेवा कार्यक्रम झालेले, त्याची आम्ही एक बातमी घेतलेली आहे. राजगृहात ध्वजारोहण करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा. दक्षिण मध्यमध्ये मेरी माटी मेरा देश प्रदर्शन, नागपूरची बातमी आहे. आज बौद्ध धम्म भारतीय बौद्ध महासभा नागपूरद्वारे 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा राष्ट्रीय समारोह संपन्न झाला, त्याची आज आम्ही बातमी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आज बघूया आपण पान 2मध्ये आज आमचा अग्रलेख कशावरती दिलेले.
आज अत्यंत सुंदर एक अग्रलेख आम्ही लिहिलेला आहे, नव्या चेतनेने ठरण्याशिवाय आता पर्याय नाही. याच्यावरती आज आम्ही राहुल गांधींनी आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या ज्या वार्तालाप झाल्या आणि त्याच्यामुळं त्या वार्तालापीमुळं जे जे काही निष्पन्न झालेले आहेत आणि त्याच्यातून ज्या ठिणग्या उडलेल्या आहेत आणि मोदी गव्हर्नमेंटची ज्या पद्धतीने त्यांनी अत्यंत हे घेतलेलं आहे आणि हे कळायला आता मार्ग नाही की हा प्लॅन प्रोग्राम होता पूर्ण याचा. कारण याआधी अनेक CBIचे आणि अनेक वेगवेगळ्या संस्थेचे IB वगैरेचे नोट हे आले होते की इथे मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्ब ब्लास्टिंग होण्याची शक्यता आहे आणि चेतावना देण्यात आली होती तिथे डिफेन्स मिनिस्ट्रीच्याला आणि होम मिनिस्ट्रीला. परंतु तरी त्या लोकांनी कसं काय गेलेत आणि रोड ट्रॅफिक काय रोडच्या ह्याच्यात आणि कसं घडलेलं आहे त्याच्यामुळे हे सर्व सखोल अभ्यास करणारा लेख आज आमचा उल्ली पवार यांनी केलेले आहे, अत्यंत चांगलं आहे. त्याच्याच बाजूला आज आमचा मोठा एक लेख आहे, शांती तभी से पाओगे नहीं तो खत्म हो जाओगे. ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा लेख आहे. तुकडोजी महाराज, महात्मा फुले, बुद्धांनी जे पूर्ण याची कल्पना मांडलेली आहे की युद्ध नको बुद्ध हवा, आज त्याच संकल्पनेतनं आज देश ज्या वाटेने जातो आहे त्याबद्दल मोठा एक लेख त्याच्यामध्ये दिलेला आहे. एक त्याच्याच खाली भीमराव गोटेंचा एक मोठा लेख आम्ही लिहिलेला आहे, साधू साधू. हा ज्यावेळेस बौद्धकालीन लिपी नव्हती परंतु सम्राट अशोकाच्या कालीन मात्र ते त्या लिपी झालेली आहे आणि अनेक ठिकाणी हा त्याचा तुम्हाला उल्लेख दिसेल की साधू साधू ठीक आहे, अजून ठीक आहे याचा अर्थ कशा पद्धतीने कसा याच्यामध्ये लावण्यात गेलेला आहे अशा पद्धतीचं ते पूर्णच्या पूर्ण लिखाण. आज लेख अत्यंत चांगला लेख त्यांनी लिहिलेला आहे. आज आमचे मित्र ज्ञानेश्वर वाकुळकर यांनी लिहिलेलं आहे की मराठा मुख्यमंत्री 33 मुख्यमंत्री या देशात झाले, त्यापैकी 21 वेळा मराठा मुख्यमंत्री झाले आणि तरी तुम्ही म्हणता की तो मागासलेला समाज आहे आणि त्यांना आरक्षणाची गरज आहे. अरे ज्यांनी 21 मुख्यमंत्री राहिलेले आणि ते कसे काय मागासलेले आहेत आणि त्यांनी अत्यंत प्रखर टीका केलेली आहे की कोणीतरी त्यांना कुणब्याचं प्रमाणपत्र देऊन त्यांना OBC करणं हे किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे हे अत्यंत त्यांनी तो प्रखर हल्ला केल्याचं ज्ञानेश्वर वाकुळकरांचं ते दिसते आहे. एक सूरज रामचंद्र अंगुलेचा एक चांगला लेख आहे, मी कधी कुणाला कळलोच नाही, एक सुंदर लेख आहे, तो एक वाचनीय लेख याच्यामध्ये आहे. आज बघूया पान 3 वरती राष्ट्रपती KR नारायणन दीक्षाभूमीवर येत आहे तेव्हा आमचे मित्र रणजित मेश्राम यांनी लिहिलेले की ज्यावेळेस ते उपराष्ट्रपती होते 97 ते 2002 आणि 1992 ते 2097 पर्यंत उपराष्ट्र होते आणि 92 ते 2002पर्यंत ते राष्ट्रपती होते. ते ज्यावेळेस नागपूरला आले त्याने एक सुंदरसा किस्सा सांगितला, अत्यंत चांगला आहे तो, मी एका मिनटात अर्ध्या मिनटात सांगतो. ज्यावेळेस ते शिकत होते आणि दिल्लीला गेले, त्यांना कुठल्या तरी एका इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं आणि त्यांना एक उत्साह होता बाबासाहेबांना पाहण्याचा आणि पब्लिक बूथमधून त्यांनी बाबासाहेबांचा कुठून तरी नंबर घेतला आणि फोन केला आणि बाबासाहेब त्यांना म्हणाले की बाबा मी तुझ्यासाठी एक कार पाठवतो, एक कारचा हा नंबर राहील, त्या कारमध्ये तू जिथे आहेस तिथेच उभा राहा, तू फक्त लोकेशन दे. आणि त्यांनी लोकेशन दिलं, ती कार आली, त्यांना घेऊन गेले. बाबासाहेबांनी त्यांना विचारपूस केली आणि KR नारायणला इतकं ते बरं वाटलं की त्यांनी अनेक ठिकाणी आणि नंतरच्या काळामध्ये जे हुशार पोरांना अमेरिकेमध्ये लंडनमध्ये जे पाठवण्यात आलं वेगवेगळ्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी, त्यातले एक KR नारायणन होते. आणि त्याच्यानंतर ते परत आल्याच्यानंतर पुन्हा त्यांनी मग काँग्रेसमध्ये ते सामील झाले आणि त्याच्यामुळे त्यांची उपराष्ट्रपती राष्ट्रपती होऊन आणि त्याची कारकिर्दी अत्यंत उत्कृष्ट राहिलेली आहे. ते पहिले व्यक्ती होते की त्यांनी त्यावेळेस सांगितलं की नाही मला रिव्ह्यू नको कॉन्स्टिट्यूशनचा. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामधले सुब्रमण्य तो बाळकृष्णन वगैरे जे जजेस आले तिथे ते त्यांच्याचमुळे आले की बाबा एवढा मोठा देश परंतु याच्यातलं SC STचं तिथं रिप्रेझेंटेशन नाही. अशा सामंत वगैरे अनेक लोक त्याच्यामध्ये सामील झाले होते, असे त्या आठवणी आहेत. अमृत काळातील मरणकाळ एक अमृतकाल आणि याच्यातला आता मध्ये मोदी सरकारने एक नवीनच एक नारा काढलेला आहे
आणि अमृत काढत असताना तुम्हाला माहिती असेल त्या जुन्या पौराणिक काही कथा आहेत की पहिल्यांदा त्यांना अमृत निघालं आणि त्याच्यात ब्राह्मणांनी सेवन केलं आणि दुसऱ्या ह्याच्यातनं विष निघालं, अशा त्या भाकड कथा आहेत. आणि या ब्राह्मणांनी सर्वच्या सर्व अमृत पिऊन टाकलं आणि त्याच्यामुळे ते सर्वच्या सर्व ते खूप हुशार झाले आणि बाकीचे OBC आणि दलित जे लोक होते त्यांना मात्र ते विषच मिळालं. अशा पद्धतीची ते कथा आहे. त्याच्यावर ते अनेक सार लिहून हा लेख जीवन गावंडेचा आहे. उत्कृष्ट लेख आहे आणि सर्वांना आवडेल असं आहे. त्याच्यामुळे तो तुम्ही वाचण्यासाठी मी तुम्हाला आग्रह करील. आज त्याच्याच खाली आम्ही हिंदू राष्ट्र एक विचार प्रमोद मुंचा आहे, आमचे मित्र आहेत जवळचे. त्यांनी एक सुंदरसं हिंदुत्व म्हणजे काय आणि त्याचा विचार काय आणि गोडबोलेकरांचा विचार काय आणि ते कोणत्या अँगलने आम्हाला घेऊन जात आहेत त्याच्यावरती एक सुंदरसा लेख आहे. त्याच्याच बाजूला आज आम्ही सरकारीकरणाच्या विरोधात खाजगीकरण, कंत्राटीकरण, एक बाबा बिडकरांचा एक लेख आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या कंत्राटीकरण मुळे किती किती नुकसान होणार आहे आणि कशा लोकांचं शोषण होईल आणि जे काही थोडंफार रिझर्वेशनचा इफेक्ट होता तो इफेक्ट कसा जाईल आणि त्याचं सुंदरसं वर्णन त्यांनी मोठमोठाले सर्व उतारे देऊन चांगलं एकदम उत्कृष्ट लिखाण केलेलं आहे आणि ते निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना एक प्रेरणादायी ठरेल. आणि बाबा बिडकर हे एक चांगले विद्वान आहेत, अभ्यासपूर्ण ते लिहित असतात, त्यांची भाषा अत्यंत चांगली आहे, त्याच्यामुळे त्या लेखाला आज अत्यंत महत्त्व आहे. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचा अंक आज आम्ही पूर्ण केलेला आहे. निश्चितच मला असं वाटते की बहुजन सौरभसाठी जर काही सूचना असतील किंवा आमच्या यूट्यूब चॅनलसाठी जर काही सूचना असतील तर निश्चित तुम्ही करा. माझा प्रयत्न राहतो की हा कमीत कमी आपला व्हिडिओ आणि हे पूर्ण लिखाण, हे पूर्ण आमचं वाचन हे 25 ते 30 मिनटात झालं पाहिजे, जेणेकरून लोकांना आणि ब्रीफमध्ये संपूर्ण पेपर देशात विदेशातल्या काय घडामोडी होतात त्या पण सुद्धा एकदा एका छोट्याशा कमी शब्दात ते जर मांडलं तर लोकांना कमीत कमी या देशाविदेशातल्या अनेक घटनांबद्दल त्यांना थोडीशी एक जाणीव होते आणि आपण कुठे आहोत काय याच्याबद्दल एक छोट्याशा एक 15-25-30 मिनटामध्ये त्यांना कम्प्लिटली पूर्ण पेपरच्याबद्दलही माहिती होते. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे. मी तुम्हा सर्व लोकांचं स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.